डागणी, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. सगळ्या स्टाफला मिठाईचे पुडे वाटल्यानंतर डॉक्टर आकाश हॉस्पिटलच्या बाहेर पडले. दर दिवाळीला ते तसंच करत. सकाळपासून त्यांनी आज बरेच पेशंट हाताळले होते. एक मेजर सर्जरी केली होती. खरं तर डॉक्टर थकले होते, पण आज घरी निघताना त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. हॉस्पिटल असलं तरी दिवाळी असल्यामुळे ते सुद्धा उजळून निघालं होतं. हॉस्पिटल म्हटलं की सिरियस होणं, कुणाला तरी मृत्यू येणं या गोष्टी घडतच असतात. किमान दिवाळीच्या दिवसात आणि सणांना हॉस्पिटलमध्ये सिरियस काही होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा असते. सुदैवाने तसं काहीही घडलेलं नव्हतं. जे ऑपरेशन केलं तेही सक्सेसफुल झालं होतं. त्यामुळे सिरियस असणाऱ्या पेशंटची मंडळी देखील आनंदात होती. डॉक्टर आकाश हार्ट सर्जन होते. नामांकित तर ते होतेच, पण अगदी कमी वयात त्यांना कीर्ती मिळाली होती. अनेक ठिकाणी डॉक्टरांना ऑपरेशनसाठी बोलावून घेतलं जायचं. अनेक कॉम्प्लिकेटेड केसेस त्यांनी त्यांच्या कौशल्याने सहजतेने हाताळल्या होत्या आणि त्यातल्या जवळजवळ सगळ्यांनाच ऑपरेशन करून बरं देखील केलं होतं. पेशंट डॉक्टर आकाश यांच्या देखरेखीखाली आहे म्हटलं की नातेवाईकांचं 80% टेन्शन कमी होऊन जायचं. कर्तव्य म्हणून डॉक्टर दिवस रात्र झटत असले तरी शरीराला मर्यादा असतात. डॉक्टर असले म्हणून काय झालं, त्यांनाही फॅमिली लाईफ आहेच. गेल्या कित्येक वर्षात डॉक्टरांनी मोठी सुट्टी अशी घेतलीच नव्हती. इमर्जन्सी नाही ना असं पाहून कुटुंबाबरोबर ते 2-3 दिवस माथेरान, महाबळेश्वर किंवा फार फार तर गोव्याला जाऊन यायचे. त्यांची पत्नी डॉक्टर सायली स्वतः डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांचा ताण काय असतो, जबाबदाऱ्या काय असतात, कर्तव्य काय असतात हे तिला बरोबर माहीत होतं. पण तरीही कुटुंबासाठी, मुलांसाठी थोडा वेळ बाजूला काढायलाच हवा असा तिचाही आग्रह असायचा. मुलांच्या शाळेचं वेळापत्रक नको, माझ्या अपॉइंटमेंट शेड्यूल्स नको, पण तुमचं ऑपरेशन नसलेल्या दिवसात तरी आपण कुठेतरी फिरून येऊया असा तिचा आग्रह होता. हो हो नक्की करूया असं म्हणत कर्तव्यासाठी बायकोच्या हट्टांना झुलवत ठेवणाऱ्या डॉक्टरांचं मुलांपुढे यावर्षी काही चाललं नव्हतं. म्हणूनच यावेळेस डॉक्टरांनी चक्क आठवड्याभरासाठी सुट्टी टाकली होती. ते केरळला फिरायला जाणार होते. एरवी डॉक्टरांना कधीच वेळ मिळायचा नाही, पण आज हॉस्पिटलमधून घरी येताना त्यांनी स्वतःसाठी काहीतरी ठरवलं होतं. या वेळेसच्या ट्रीपमध्ये जास्तीत जास्त मनाला शांती मिळेल अशा ठिकाणी जाऊन बसायचं. त्यांना माहीत होतं त्यांच्या मनाला शांती फक्त समुद्रकिनारीच मिळणार आहे. डॉक्टर घरी आले तसा बायको मुलांना आनंद झाला. चला फायनली आता आपण पॅकिंगला लागूया. त्यांनी जेवणसुद्धा भरभर उरकलं. उद्या सकाळची लवकरची फ्लाईट असल्यामुळे सगळेजण लवकर झोपायला गेले. डॉक्टरसुद्धा आवराआवर करून आपली डायरी लिहायला बसले. त्यांचा दिनक्रम ते कधीच चुकवत नसत. डायरी लिहून झाली, मेडिटेशन झालं आणि ते झोपायला जाणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. डॉक्टरांच्या कपाळावर एक हलकीशी आठी उमटली. फोन हॉस्पिटलमधून होता. बहुतेक काहीतरी एमर्जन्सी असणार याची त्यांना पूर्ण कल्पना आली. पुढचा मागचा कसलाही विचार न करता डॉक्टरांनी तात्काळ फोन रिसीव्ह केला. पलीकडून आवाज आला, डॉक्टर इमर्जन्सी आली आहे. केस खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे आणि शिवाय डॉक्टर गिरीशसुद्धा आजारी आहेत. काय करायचं? डॉक्टरांनी क्षणभर विचार केला. मुलांचा, बायकोचा, त्यांच्या आनंदाचा. एकीकडे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण आणि दुसरीकडे कुणाच्या तरी कुटुंबातल्या एका व्यक्तीचा प्राण. बस क्षणभराचाच विचार आणि त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे कर्तव्याला झुकतं माप दिलं. ते लगेचच म्हणाले, मी निघतोय. डॉक्टरांनी सिक्युरिटी गार्डलाच निरोप दिला. हे बघ मला यायला पहाट होईल. मॅडमना तेवढा निरोप दे. मी हॉस्पिटलमध्ये आहे. आजचं जाणं कॅन्सल. आणि स्वतःच गाडी ड्राईव्ह करत डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना एवढं कळलं होतं की प्रवासात एका पेशंटला हार्ट अटॅक आला होता. काही केस पेपर वगैरे तयार केले असतील ना यांची. फाईल कुठे आहे, नेमकं काय घडलं सांगा पटापट. भराभर डॉक्टरांनी प्रश्न विचारले. सर हे पेशंट मूळचे अलिबागचे आहेत. परभणीला काही कामानिमित्त आले होते आणि परत निघताना त्यांना मेजर हार्ट अटॅक आला. हुशारी दाखवत त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं. आता त्यांना ऑक्सिजन लावलाय, काही टेस्ट केले आहेत. ही त्यांच्या केस पेपरची फाईल. ओके पाहतो मी.
पुढे काय करायचं ते कळवतो. डॉक्टरांनी हार्ट रेट, BP, बाकी जे काही पॅरामीटर आहे ते सगळे रिपोर्ट्स चेक केले. ते सगळं पाहून पेशंट बराच सिरियस आहे एवढं तरी त्यांच्या लक्षात आलं होतं. ऑपरेशन करणं तर अनिवार्य होतं, पण BP, हिमोग्लोबिन या सगळ्याच गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेशन दिसत होत्या. आता पुढे काय करायचं असा विचार चालू होता. डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफली आणि ते खुर्चीला रेलून बसले. पेशंटचं वय साधारण 65च्या घरात होतं. अशा वयात सगळ्याच ट्रीटमेंट आणि सगळीच औषधं सूट होत नाहीत. विचारांचे चक्र दुपटीने वाढलं. तसं डॉक्टरांनी पेपरवेट गरागरा फिरवला. आपल्या पुढे आता काय काय ऑप्शन्स आहेत हे त्यांनी भराभर आठवून पाहिलं. पुन्हा एकदा केस पेपर चाळले. केस पेपरवर त्यांचं सहज म्हणून लक्ष गेलं आणि त्यांनी नाव पाहिलं. मिस्टर प्रवीण भोसले. त्यांनी पुन्हा एकदा नाव वाचलं. मिस्टर प्रवीण भोसले. प्रवीण भोसले, अलिबाग. आणि मग डॉक्टर तडकन उभे राहिले. त्यांचं रक्त आपोआप तापू लागलं. त्यांनी दीर्घ श्वास घेतला, नामस्मरण चालू केलं. पण यावेळेस ते उशिराने नॉर्मलला आले. बऱ्याच वेळाने पुन्हा ते नॉर्मलला आले. कदाचित ध्यानाची साधना आणि आध्यात्मिक पाठबळ मागे नसतं तर आज डॉक्टरांनी काय केलं असतं कुणास ठाऊक. ते शांत झाले आणि पुन्हा खुर्चीत बसले. सगळा भूतकाळ त्यांच्यासमोर उभा राहिला. जो भूतकाळ आपण इतकी वर्ष सहन केलेला असतो, आठवताना तो 5-6 सेकंदसुद्धा पुरेसे होतात. फ्लॅशबॅकमध्ये जाऊन 10-15 क्षणांसाठी डॉक्टर आकाशना सगळा भूतकाळ आठवला, अगदी बालपणापासून. सगळ्यात आधी आठवले ते आईबाबा. रविवार असला की आईबाबांबरोबर छोटा आकाश समुद्रावर जाऊन शांत बसायचा. इतर मुलांसारखे त्याचे हट्ट नसायचे. मला फुगात घेऊन दे, मला खेळणी घेऊन दे किंवा एखादी कुल्फी तरी. त्याला फक्त समुद्राच्या वाळूवर बसून किल्ला बांधायला आवडायचा. एकटा आईबाबांबरोबर गेला की मग काही प्रॉब्लेमच नसायचा. पण त्याच्याबरोबर त्याची चुलत भावंड सई आणि सिद्धेश असले की मग बाबांना त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागायचं. सई लहान होती, ती आपली खेळणी खेळायची, पण सिद्धेश मात्र आकाशने बांधलेला वाळूचा किल्ला पळत येऊन पायाने मोडून टाकायचा. आईबाबांना वाईट वाटायचं, पण काही बोलायची सोय नव्हती. मुलांना जरा काही बोललं तर काका काकूंना खूप राग यायचा. तरी बाबा समजावत, सिद्धू बेटा असं करू नये. तुला आकाशदादासारखा किल्ला बांधता येत नसेल, बांधायचा नसेल तर नको बांधूस, पण निदान त्याचा तरी किल्ला मोडू नकोस रे. सिद्धेश काही बोलायचा नाही, पण आकाशच्या वस्तू तोडण्यात त्याला एक वेगळाच आनंद मिळायचा. काका काकूंना हे माहीत होतं, पण का कुणास ठाऊक ते सतत त्याला पाठीशी घालत राहिले. आकाशचे बाबा काकांना समजवायचे. ते म्हणायचे, अरे आपली मुलं मोठी होत आहेत. आपला सिद्धू फार रागीट आहे. त्याच्या रागावर वेळीच नियंत्रण घालायला हवं, नाहीतर पुढे जाऊन आपल्यालाच त्याचा त्रास होईल बघ. त्याच्याबरोबर थोडं सक्तीने वागूया, त्याला शिस्त लागेल असं वागूया. पण बाबांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काका आणि काकू उलट बाबांवरच रागवायचे. लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांनी लक्ष घालू नये आणि तुम्ही आमच्या मुलांवर फार खार खाता असं म्हणून बाबांवर खोटे नाटे आरोप करायचे. बाबांचा उद्देश कधीही डावा उजवा करायचा नसायचा. आपला मुलगा काय, आपल्या भावाची मुलं काय, सगळी आपलीच मुलं असं समजून ते वागायचे. पण काका काकूंना ते कधीच आवडलं नाही. मग आकाशच्या आईनेच बऱ्याचदा बाबांना असं करण्यापासून रोखलं होतं. अहो त्यांना आवडत नाही तर तुम्ही तरी त्या मुलांना कशाला शिस्त लावायला जाता. पण आकाशचे बाबा व्यवहार स्वार्थ या पलीकडचे होते. अगं असं कसं म्हणतेस, आमचं तुमचं असं काही असतं का. आपल्याच घरातली मुलं आहेत, आपलीच मुलं आहेत, त्यांना 4 चांगल्या गोष्टी समजवायला नकोत का असं म्हणायचे. पण आईला मात्र ते अजिबात आवडत नसे. काका काकूंचा विचित्र कुचकट स्वभाव तिला परिचित होता. म्हणूनच ती तिच्या परीने बाबांना समजवायचा प्रयत्न करी. जगात एवढं साधं भोळं असून चालत नाही. आपल्या पुढे माणसं कशी वागतायत, आपल्या मागे कशी वागतायत याचं भान हवं. पण बाबा उलट आईला समजवायचे, हे बघ दुर्जनाचे घर असावे शेजारी. बाबांना ही उक्ती जरी कळली तरी नाठाळाचे माथी हाणू काठी असं वागायला बाबा कधीच धजावले नाहीत. त्यामुळे काका काकूचं खूपच पावलं. लहानपणापासून आकाशच्या बाबांची परिस्थिती फार गरीब होती. आकाशचे आजोबा एका किराणा मालाच्या दुकानात कामाला होते. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी तिथेच नोकरी लावून दिली.
बाबांनी व्यवसायाच्या खाचाखोचा शिकून घेतल्या. हळूहळू स्वतःचं किराणा मालाचं दुकान थाटलं. काका मात्र जिथे काम करत होते तिथे चोरी केली. त्यामुळे तिथून त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. आई वडिलांच्या पश्चात आपल्या धाकट्या भावाची जबाबदारी आपलीच आहे असं समजून आकाशच्या बाबांनी त्याला आधार दिला. आपल्या दुकानात ठेवून घेतलं. हे बघ, आता आपण भाऊ भाऊ मिळून हे दुकान मोठं करूया, खूप नफा कमवूया, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊया, असे आकाशच्या बाबांचे विचार होते. पण काकांचे विचार उलट्या बाजूला व्हायचे. सगळं माझ्याच मुलांना हवं असा त्यांचा दुराग्रह होता. मुलांचे फाजील लाड पुरवता पुरवता त्यांना जुगाराचं व्यसन लागलं. त्यांनी तर आजोबांचं राहतं घरसुद्धा गहाण टाकून त्यावर कर्ज केलं. बाबांनी ते कर्जसुद्धा फेडलं. लहान भावाला समजावलं, झालं ते झालं, पण पुन्हा पुन्हा अशा चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस बाबा. पण चुकीच्या मार्गाने आणि जलद पैसा कमवण्याची ज्याला सवय लागलेली असते त्याला कष्टाची, कामाची, प्रामाणिकपणाची गोडी कधीच वाटत नाही. एक दिवस काकांनी मोठी चोरी केली. बँकेत भरायला दिलेले सगळे पैसे चोरले. घरातले दागिने सुद्धा चोरले. त्यांना जुगाराचा नाद लागला होता. त्यात ते सगळे पैसे उडवून टाकले. आकाशच्या बाबांना या सगळ्या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला. धक्का बसला. त्या दिवशी घरात मोठं भांडण झालं. पहिल्यांदाच त्यांनी धाकट्या भावाला बरंच काही सुनावलं. त्या सगळ्या गोष्टी आकाशच्या काकांना खूप झोंबल्या. झालेल्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा याचा विचार दोघं नवरा बायको करू लागले. पण सध्या त्यांचे हात दगडाखाली अडकले होते. घर, दुकान, नावावर तर काहीच नव्हतं. दादांनी बाहेर काढलं तर जायचं कुठे हा मोठा प्रश्न होता. नाईलाजाने काकांनी मग भावाची क्षमा मागितली. यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही याची खात्री दिली. दादा, मला एकदा संधी दे अशी विनवणी करू लागले. मोठ्या भावाला त्यांच्या स्वभावानुसार अर्थातच दया आली. पण यावेळेस मात्र आकाशच्या आईने विरोध केला. त्यांनी नवऱ्याला स्पष्ट सांगितलं, भाऊजींना मदत करण्याबद्दल माझी ना नाही, पण त्यांनी आधीच खूप नुकसान केलेलं आहे. शिवाय त्यांनी मनात रागसुद्धा ठेवलेला आहे. तुमचं बोलणं त्यांच्या मनाला नक्कीच लागलेलं असणार. मला कोणाबद्दल काही वाईट बोलायचं नाही, पण मला माझ्या संसाराची, कुटुंबाची काळजी वाटते. मी काय म्हणते, तुम्ही त्यांना थोडे पैसे देऊन वेगळं दुकान थाटायला सांगा आणि आपण बिऱ्हाडसुद्धा वेगळं करू. पुढे जाऊन भांडण होण्यापेक्षा आत्ताच या गोष्टी केलेल्या बऱ्या, नाही का? पण बायकोला समजावत आकाशचे बाबा म्हणाले, अगं असं काय करतेस? एकदम टोकाची भूमिका कशी घ्यायची? माझा धाकटा भाऊ आहे तो. मान्य आहे तो चुकला, पण म्हणून असं वाऱ्यावर सोडणं बरं नाही. शिवाय आपल्या आकाशला तरी पुढे कोण आहे? सई आणि सिद्धेश ही त्याची चुलत भावंडच पुढे त्याच्या मदतीला उभी राहणार आहेत. तू उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस. शिवाय त्याने माझी क्षमा मागितलेली आहे आणि मी सुद्धा त्याला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. आता सगळं सुरळीत होईल. तो म्हणालाय ना, मी पुन्हा असं वागणार नाही. मग त्याला असं घरातून काढणं बरं वाटतं का? उलट माझं तर तत्वच आहे, चुकलेल्याला क्षमा करून टाका. त्यांच्या चुका विसरून जा. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आकाशचे बाबा म्हणाले, अहो तुमची तत्त्व थोडा वेळ बाजूला ठेवा. नीट विचार करा. शिवाय त्यांना घरातून बाहेर काढा असं मी म्हणत नाही आहे. फक्त आपण वेगळं राहूया एवढंच सांगते आहे. ऐका माझं, नाही तर या गोष्टीचा पुढे तुम्हालाच पश्चाताप होईल. पण बायकोचं म्हणणं डावलत आकाशच्या बाबांनी भावावर विश्वास ठेवला आणि मग त्यांचा विश्वासघात झाला. गोष्टी कशा घडत गेल्या ते त्यांना कळलं नाही. थोड्याच अवधीत काकांनी गोड गोड बोलून त्यांच्याही नकळत दुकानाच्या आणि घराच्या मालकी हक्काच्या सह्या घेतल्या. आकाशचे बाबा गाफील राहिले. डॉक्टर आकाशनं तो दिवस अगदी हुबेहूब आठवला. त्याचे बाबा काही कामानिमित्त तालुक्याला गेले होते. संध्याकाळ झाली तरी बाबा आले नव्हते. घरी तो आणि आई बाबांची वाट पाहत राहिले. काका काकू आज खूपच आनंदात दिसत होते. जेवणाची वेळ झाली तरी बाबा आले नाहीत म्हणून आईने 2-4 वेळेस फोन केले, तर कोणी फोनही उचलला नाही. आता मात्र आईचा जीव कासावीस झाला. आकाश, अजून बाबा आले नाहीत रे. खूप चिंता वाटू लागली आहे मला. आई असं म्हणताच छोटा आकाश आईला धीर देत राहिला. आई येतील ग, काळजी करू नकोस. अजून फार वेळ झालेला नाही. पण हे बोलताना तो देखील आतून घाबरलेलाच होता. काका काकूंनी स्वतःचं जेवण वाढून घेतलं, स्वतःच्या मुलांना दिलं.
पण भावाची एका शब्दाने चौकशी देखील केली नाही. आकाशच आईने जाऊन त्यांना सांगितलं, भाऊजी हे अजूनही आलेले नाहीत. मला काळजी वाटते यांची. फोनही उचलत नाहीत. अरे दादा आला नाही अजून? येईल येईल, किंवा त्याचा निरोप तरी येईल. काकाचं ते छद्मी बोलणं आईला आवडलं नाही, पण तरीही भीत भीत तिने विचारलंच, निरोप? निरोप कुणाकडनं येईल? अहो बहिणी, मी म्हटलं उशीर झाला तर कधीतरी तालुक्याला वस्तीला राहतो ना दादा, तसा त्याचा निरोप येईल असं म्हणायचं होतं मला. हसत हसत काका म्हणाले, पण भाऊजी तुम्ही कुणाला तरी पाठवून पहा ना, खरंच खूप काळजी वाटू लागली आहे मला आता. आई म्हणाली, वहिनी जरा शांत व्हा, काही नाही होणार, बसा तुम्ही तिथे शांत. काका एवढं म्हणेपर्यंत काकांचा मोबाईल वाजला. काय सांगतोस? दादाचा अपघात? कोणत्या हॉस्पिटलला? बरं बरं, आम्ही पोचतो लगेच. इतकी मोठी गोष्ट काकाने नाटकी स्वरात सांगितली. ते ऐकून आई तिथेच चक्कर येऊन पडली, बेशुद्ध झाली. छोटा आकाश रडू लागला. ऐकलंस का आकाश, तुझ्या बाबांचा अपघात झालाय, तुला तिथे जावं लागेल हं. काका असं म्हणताच आकाश घाबरून गेला, त्यांच्याकडे पाहू लागला. काका काकू एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. लहानग्या आकाशला त्याही परिस्थितीत त्यांचं वागणं बरोबर वाटलं नाही, पण आता दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी समजून घेण्याची वेळ नव्हती. बाबांचा अपघात झाला होता आणि आई बेशुद्ध पडली होती हे सत्य त्याला समोर दिसत होतं. काका तुम्ही चला ना माझ्यासोबत, आपण दोघं हॉस्पिटलमध्ये जाऊया, तो कळवळून काकांना बोलत होता. असं म्हणतोस? बरं बरं चल हां, असं म्हणत हळूवारपणे काका तयारी करत राहिले. काका चला ना लवकर, बाबांवर वेळीच उपचार झाले पाहिजेत. छोट्या आकाशला ते समजत होतं, पण काका मुद्दामून वेळ काढत होते. त्यांनी गाडी काढली आणि 1-1.5 तासात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बाबांच्या डोक्याला जबर मार लागला आहे आणि त्वरित ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी 3-4 लाखांचा खर्च येणार होता. तेवढे पैसे जमा करा, म्हणजे मग आपण पुढची व्यवस्था करू शकू, असं डॉक्टर म्हणताच काका म्हणाले, हो हो आम्ही पैशाची जमवाजमव करतो, पण आम्हाला वेळ लागेल. हे पहा, तुमच्यावर जबरदस्ती करायची नाही, पण थांबायला वेळ नाही. पेशंटचा जीव गमवावा लागेल. लवकर काय ते करा आणि लवकर आम्हाला कळवा, आम्ही त्वरित ऑपरेशनची तयारी सुरू करतो. डॉक्टर म्हणाले. पण काका ऑपरेशनच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायला तयारच नव्हते. कोणत्याही पेपरवर साईन करत नव्हते. बिचारा आकाश कळवळून सांगत होता, काका तुम्ही पैसे भरा ना, बाबांचं ऑपरेशन होईल. काका बाबांना वाचवा. अरे बाबा, आपल्याकडे कुठे तेवढे पैसे? तुझ्याकडे आहेत का? तर दे मला. माझ्याकडे नाही बुवा, निर्लज्जपणे काका म्हणाले. काका तुम्ही घरी चला, मी आईला सांगतो, आईकडे असतील पैसे, नाहीतर तिचे दागिने. एवढ्या लहानग्या आकाशला परिस्थितीचं गांभीर्य कळलं होतं. त्याच्या बालबुद्धीला सुचेल तसे तो मार्ग सुचवत होता. बहुतेक घरी आईलासुद्धा शुद्ध आली असावी. तिने काकांच्या मोबाईलवर फोन केला. भाऊजी कसे आहेत हे? कृपा करून यांना वाचवा भाऊजी, कसंही करून यांना वाचवा, मी हात जोडते, तुमच्या पाया पडते. आई आक्रोश करत होती. बहिणी, डॉक्टर 3-4 लाख मागतायत, कुठून आणायचे अहो एवढे पैसे? बरं एवढे पैसे देऊनसुद्धा गॅरंटी काहीच नाही जीवाची. धीराचं ते बोलणं ऐकून आकाशची आई भडकली. भाऊजी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? अहो जे आहे ते त्यांचंच आहे. घर दुकान काही विका, बँकेतले पैसे काढा. दागिने माझ्याकडे नाहीत, नाही तर तेच दिले असते. आई आता रागारागाने बोलत होती. सगळे दागिने काकांनी सट्ट्यात उडवून टाकले होते. भावाचा एवढा पैसा उडवला होता आणि आज त्याच भावाच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. ज्या भावाने त्यांना पदोपदी मदत केली, त्यांच्या चुका पदरात घेतल्या, त्या चुका विसरून त्यांना माफ केलं, त्या भावासाठी हा माणूस आज असं बोलतोय. भाऊजी तुमच्याकडे पैसे नसतील तर कर्ज घ्या, दुकानावर घ्या, घरावर घ्या, कशावरही घ्या, पण यांना वाचवा, मी हात जोडते तुमच्या. अहो हे आहे तर या दुकानाला, घराला, संपत्तीला अर्थ आहे, आमच्या आयुष्याला अर्थ आहे. हे नसतील तर हे दुकान, घर, संपत्ती ठेवून करू काय मी? आई रडू लागली. अहो पण वहिनी, तुम्ही बोलताय ते घर आणि दुकान, ते तरी दादाच्या नावावर कुठे आहे? त्याचं स्वतःचं असं काहीही नाही. त्याने ते मला कधीच विकून टाकलं आहे आणि आता त्याच्यावर मी कर्ज घेतलं तर माझ्या मुलाबाळांचं पुढे काय? माफ करा वहिनी,
दुसरी काही सोय होत असेल तर सांगा. काका म्हणाले, काय खोटं बोलताय तुम्ही? हे दुकान आणि घर तुमचे? आई रागाने थरथरत होती. काका मात्र हसत होते. शेवटी जे घडायचं ते घडलं. 1-1.5 तासात बाबांनी प्राण सोडले. आकाश आणि त्याची आई बाबांच्या प्राणाची भीक मागत राहिले, पण काकांना त्यांची दया आली नाही. बाबा गेले, दिवस कार्य झालं. लगेचच दुसऱ्या दिवशी काकांनी घराचे दुकानाचे पेपर्स आकाशच्या आईसमोर ठेवले. कार्य होतं म्हणून मी काही बोललो नाही, पण आता स्पष्टच सांगतो, इथून निघायचं. आकाशच्या आईला खूप मोठा धक्का बसला, पण आता जे समोर होतं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या नवऱ्याला मारण्यास हाच माणूस कारणीभूत आहे एवढं तर तिला निश्चित समजलं होतं. दिरासमोर तिला अजून हतबल व्हायचं नव्हतं. पोलीस केस झाली, पण त्यांनी ती दाबून टाकली. ज्या माणसाकडे एवढी पॉवर आहे, ज्याने आपल्या नवऱ्याला इतक्या सहजतेने मारून टाकलं, तो आपल्या लहानग्या मुलाचा विचार तरी का करेल? ही साधी सरळ गोष्ट तिच्या लक्षात आली आणि मग कोणतीच गयावया न करता आकाशला हाताशी धरून ती माऊली घराबाहेर पडली. मागे वळून फक्त तिने एकदा मनातल्या मनात शाप दिला, जे केलंस ते तुला फेडावं लागेल. इथल्या न्यायाला मनातल्या मनात शाप दिला, जे पाप केलंस ते तुला फेडावं लागेल. इथल्या न्यायालयातून तू वाचलास, पण परमेश्वराच्या न्यायालयात तुला माफी नाही. वेळ आणि कर्म कुणासाठी थांबत नाही, कुणाची वाटही पाहत नाही. आकाशच्या आईने दिराशी सगळे संबंध तोडून टाकले, सगळी नाती कायमची तोडून टाकली. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा कोणता तरी एक मार्ग परमेश्वर उघडा करून देतो. कुणीतरी तेव्हा मागे उभं राहतंच. घर सोडल्यानंतर आकाश दूर परभणीला मामांकडे राहायला गेला. मामा मामी चांगले होते. त्या दोघांनी त्यांना भक्कम आधार दिला. आकाश शिकला, स्वकर्तृत्वावर डॉक्टर आणि हार्ट सर्जन झाला. पण काकांचं कर्म मात्र फिरून त्यांच्याकडे आलंच होतं. आज काकांना प्रवासात हार्ट अटॅक आला होता आणि त्यांची फाईल आकाश केबिनमध्ये बसून पाहत होता. आकाशने फाईल बंद केली. डॉक्टर येताय ना? नर्स असं म्हणताच डॉक्टर आकाश भानावर आले. हो, आलोच. डॉक्टरांनी मग मन घट्ट केलं. पुन्हा एकदा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुतला. टॉवेलने चेहऱ्याबरोबर अश्रूसुद्धा टिपून घेतले. आज डॉक्टरांची वेगळीच परीक्षा होती. डॉक्टर, केस बरीच कॉम्प्लिकेटेड आहे. पेशंट मिस्टर प्रदीप भोसले अलिबागचे राहणारे आहेत. परभणीला काहीतरी कामासाठी आले होते. परतीच्या वाटेवर गाडीत असताना हार्ट अटॅक आला. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ज्युनियर डॉक्टरने पुन्हा तीच माहिती दिली. यांची फॅमिली कुठे आहे? सोबत नव्हती का? डॉक्टर आकाशने मन जमेल तेवढं स्थिर ठेवत विचारलं. सर, त्या लोकांना कळवलं आहे. ती लोकं निघाली आहेत, पण तोपर्यंत उपचार तर व्हायला हवेत ना? ज्युनियर डॉक्टर म्हणाले. पण पैसे भरलेत का त्यांनी? डॉक्टर आकाशच्या या प्रश्नाचं ज्युनियर डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटलं. एरवी कोणतीही केस आली की पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना ते स्वतःच सांगत, पैशाचं पाहू नंतर, आधी ट्रीटमेंट करूया. पण आज अचानक डॉक्टर असं कसं बोलले? म्हणून ज्युनियर डॉक्टरसुद्धा आश्चर्याने पाहू लागले. पण मग स्वतःलाच सावरत डॉक्टर आकाश म्हणाले, आय मीन, तुम्ही ड्रायव्हरला तसा फोर्स करू नका. त्याच्याकडे तेवढे पैसे नसणार. आपण आधी ट्रीटमेंटचंच पाहू. सर, तसं त्यांच्या मुलाचा रिसेप्शनवर फोन आला होता. बहुतेक त्यांनी काही पैसे ट्रान्सफर केले असावेत. मला नक्की माहीत नाही. ज्युनियर डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, पैसा हा प्रॉब्लेम नसेल त्यांच्यासाठी. तुम्ही पेशंटला OTमध्ये घ्या. मग भराभर सगळी ऑपरेशनची तयारी चालू झाली. नेहमीच्या सवयीप्रमाणे डॉक्टर केबिनमध्ये गेले. त्यांनी गणपती बाप्पांसमोर हात जोडले. आज त्यांनी बाप्पांना मनापासून प्रार्थना केली. बाप्पा, आज एका विलक्षण मनस्थितीला मी सामोरं जात आहे. पुढचे काही तास माझा भूतकाळ मी संपूर्णपणे विसरू शकेन असं बळ दे आणि माझ्या डॉक्टरी पेशाला मी 100% न्याय देऊ शकेन अशी कृती माझ्या हातून घडू दे. डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि फायनली आपल्या चेहऱ्यावर मास्क चढवला. केबिनमधून ऑपरेशन थिएटरकडे जात असताना कुणीतरी धावत आलं. तो रिसेप्शनच्या दिशेने पळू लागला. मॅडम, मी सिद्धेश भोसले. आत्ताच काही वेळापूर्वी आपला फोन आला होता. माझ्या बाबांना याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कुठे आहेत ते? कसे आहेत ते? मला पाहायचं आहे त्यांना. ते ऐकताच डॉक्टर आकाशने गरकन मागे वळून पाहिलं. साधारण त्यांच्याच वयाचा तो माणूस हात जोडून गयावया करत होता. इच्छा नसूनही डॉक्टरांना भूतकाळ आठवला.
काही वर्षांपूर्वी असाच एक लहान मुलगा आपल्या वडिलांच्या प्राणासाठी कुणासमोर तरी गयावया करत होता. डॉक्टरांनी विचार झटकले. ते रिसेप्शनजवळ आले. शांत व्हा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करणारच आहोत. तुम्हीसुद्धा कॉपरेशन द्या. डॉक्टर असं म्हणताच तो मुलगा त्यांच्या पाया पडू लागला. प्लीज डॉक्टर, माझ्या बाबांना वाचवा. पैशाची अजिबात काळजी करू नका. फक्त आमचे वडील वाचले पाहिजेत. आमच्यासाठी देव आहेत ते. त्यांनी आमच्यासाठी खूप केलं आहे. आमच्यासाठी अख्खं जीवन वेचलं आहे त्यांनी. डॉक्टर प्लीज आमच्या बाबांना वाचवा. हे पहा, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं, आम्हाला आमचं काम करू द्या. शांत व्हा. मग मात्र डॉक्टर थांबले नाहीत. ते ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेले. 3-1 तासांनी डॉक्टर बाहेर आले तेव्हा खूप थकले होते. फ्रेश व्हायला त्यांच्या रूममध्ये जाऊ लागले. डॉक्टर बाहेर येताच सिद्धेश धावत पुढे आला. ज्युनियर डॉक्टरांनी त्याला शांत करत म्हटलं, काळजी करू नका, ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. डॉक्टर आकाशने ऑपरेशन केलं आणि ते सक्सेसफुल होणार नाही अशी केस विरळच आहे. उलट तुम्ही नशीबवान आहात, ही केस डॉक्टरांनी हाताळली. कारण खरं तर डॉक्टरांनी या ऑपरेशनसाठी त्यांची फॅमिली ट्रिप कॅन्सल केली आहे. आजपासून ते सुट्टीवर होते, पण आपल्या कर्तव्यासाठी ते थांबले. हॅट्स ऑफ टू डॉक्टर. आकाश फ्रेश झाले. त्यांनी पुन्हा एकदा देवाच्या समोर हात जोडले. नात्यांच्या, कर्तव्याच्या, प्रोफेशनच्या कठीण परीक्षेत ते पास झाले होते. मग मात्र डॉक्टर घरी गेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जेव्हा राऊंडवर आले तेव्हा सिद्धेशबरोबर त्याची आई आणि बहीणसुद्धा होती. आकाशने त्यांना ओळखलं, पण त्यांनी अद्यापही आकाशला ओळखलं नव्हतं. तिघांनी मनापासून डॉक्टरांना धन्यवाद दिले. मोकळ्या मनाने धन्यवाद स्वीकारून कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता डॉक्टर राऊंडसाठी निघून गेले. कधी डिस्चार्ज मिळेल, काय काळजी घ्यावी लागेल, हे सगळं विचारण्यासाठी म्हणून ते तिघे डॉक्टरांच्या केबिनपर्यंत गेले. पण यावेळेस मात्र डॉक्टरांनी त्यांना टाळलं. महत्त्वाच्या गोष्टी ज्युनियर डॉक्टर्सतर्फे त्यांना सांगितल्या. साधारण 6-7 दिवसांनी डॉक्टर पुन्हा राऊंडवर आले. पेशंटला डिस्चार्ज दिला. आता मात्र त्या तिघांना टाळणं त्यांना शक्य नव्हतं. कारण पेशंटला म्हणजे त्याच्या काकांनासुद्धा डॉक्टरांना भेटायचं होतं. चौघंही डॉक्टरांच्या केबिनमध्ये येऊन बसले. डॉक्टर, तुम्ही माझे प्राण वाचवले. कुणीतरी बरोबर म्हटलं आहे, डॉक्टर देवाचं रूप असतात. मरता मरता वाचलो मी. काका असं म्हणताच काकूने त्यांना थांबवलं. अहो, पुन्हा मरणाची भाषा करू नका. तुमचं नशीब आणि कर्म चांगलं म्हणून सुखरूपपणे या संकटातून बाहेर पडलात. फारूने त्यांना थांबवलं. अहो, पुन्हा मरणाची भाषा करू नका. तुमचं नशीब आणि कर्म चांगलं म्हणून सुखरूपपणे या संकटातून बाहेर पडलात. फार वेळ न काढता मग डॉक्टरांनी त्यांना कोणती औषधं कधी घ्यायची, पथ्य पाणी काय ठेवायचं, पुन्हा कधी येऊन दाखवायचं हे सगळं समजावून सांगितलं. मग मात्र डॉक्टर उठले. डॉक्टर, आपण माझ्यावर एवढे उपचार केलेत, मला बरं केलं, पण आपलं नावही आम्हाला ठाऊक नाही. क्षणभरासाठी मग डॉक्टर मागे वळले. शांत हळूवार आवाजात म्हणाले, असू देत, नावाचा अट्टाहास धरूच नका. कारण माझं नाव ऐकलं तर पुन्हा एकदा हृदयात कळ जाईल तुमच्या. प्रदीप पांडुरंग भोसले. डॉक्टरांचं बोलणं ऐकतात सगळेजण चमकले. हो, बरोबर बोलतोय. माझं नाव ऐकलं तर खरोखरच पुन्हा एकदा तुमच्या हृदयात कळ जाईल. असे हैराण होऊन पाहू नका. कारण मी जरी नाही म्हटलं तरी मला खात्री आहे तुम्ही कुणाला तरी जाऊन जबरदस्तीने माझं नावच विचारणार. ठाऊक आहे मला. त्यापेक्षा मीच सांगतो. मी डॉक्टर आकाश प्रवीण भोसले. ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आणि हो, मगाशी तुम्ही म्हणालात तुमचं नशीब आणि कर्म चांगलं म्हणून तुम्ही वाचलात. पण तसं नाही आहे. तुम्ही वाचलात ते केवळ माझ्या बाबांच्या पुण्याईमुळे आणि माझ्या आईच्या संस्कारांमुळे. कदाचित ती पुण्याई आणि ते संस्कार आज माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी हे ऑपरेशन कधीच केलं नसतं. आणि इतकं कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन निदान या शहरात तरी दुसरं कुणीच करू शकलं नसतं. तेव्हा उगीच स्वतःला क्रेडिट घेऊ नका. ओळख तर आता झालीच आहे. बाकी फार काही ऐकण्याची अपेक्षा ठेवू नका. येऊ शकता तुम्ही. डॉक्टर जायला निघणार तेवढ्यात काकांनी हाक मारली. बेटा आकाश, माझा आकाश. अरे, त्यावेळेस रागाच्या भरात मी काही बोललो असेन. काही बाई बोललो, पण एवढं मनाला लावून घेशील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर वहिनींनासुद्धा मी किती वेळा फोन केले, पण त्यांनी कायमचे संबंध तोडून टाकले. अरे, आपलं रक्ताचं नातं आहे, असं तुटतं का? ये बेटा, जवळ ये, मला पाहायचं आहे तुला. आता अगदी दादासारखाच दिसतोयस. ये, जवळ ये.
तुला भरभरून आशीर्वाद द्यायचे. झालं गेलं विसरून जावं रे. जाणते अजाणतेपणी आमचं काही चुकलं तर क्षमा कर. ये, जवळ ये, रागावू नकोस. लाडीवाळपणे काका बोलत राहिले. मग मगासपासून ठेवलेल्या संयमाचा बाण आता मात्र तुटला. बस, खूप झालं. एकही शब्द ऐकायचा नाही आहे मला. आणि अधिक बोलायला लावूही नका. कारण तुम्ही पेशंट आहात, मी डॉक्टर. एवढाच काय तो संबंध आपल्यात आहे सध्या. माझ्या बाबांनी केली होती ती चूक मला पुन्हा पुन्हा करायची नाही आहे. माझे बाबा नेहमी म्हणायचे, एखादा चुकला की त्याला क्षमा करून टाकावी. झालं गेलं विसरून जावं. पण माझ्याच्याने ते होणार नाही. क्षमा म्हणाल तर मी तुम्हाला केव्हाच करून टाकली आहे. पण तुम्ही ती डिझर्व करता म्हणून नाही, तर माझ्या मनातली मनशांती ढळू नये म्हणून, फक्त म्हणून मी तुम्हाला क्षमा केलं आहे. आता राहिला प्रश्न विसरण्याचा, तर ते माझ्याच्याने कधी शक्य होणार नाही. काका मला वाचवा असं भरवशाने आणि अपेक्षेने म्हणणाऱ्या नारायण पेशव्यांनासुद्धा आधार द्यायचा सोडून धचा मा करून त्याला मारून टाकलं. ते त्याच्या काका काकूनेच ना. पण आता तरी इतिहास संपला कुठे? कुठे बदलला आहे तो? तो सतत गिरवला जातो आहे, कारण आपण त्यातून काही शिकलोच नाही. आज मी तुम्हाला क्षमा केली, पण घडलेली घटना आणि केलेला विश्वासघात जर विसरलो, तर नंतर येणारी पुढची पिढी आणि माझ्या बाबतीत घडलेला तो इतिहास मला कधीच क्षमा करणार नाही. फॉरगिव्ह अँड फॉरगेट ही गोष्ट माझ्यापुरती तरी मी बदलायला हवी. त्रास देणाऱ्या व्यक्तीला माफ करा, पण तो त्या लायकीचा आहे म्हणून नाही, तर तुमची मनशांती ढळू नये म्हणून. पण त्याच्या काळ्या कृत्यांना, त्याने केलेल्या विश्वासघाताला कधीच विसरू नका. त्याने दिलेला धडा आणि त्या व्यक्तीला कायम लक्षात ठेवायलाच हवं. हे शिकलोय मी. आयुष्यात पुन्हा ती चूक कधीच घडू नये म्हणून. आपण आपल्याच भूतकाळाचा इतिहास विसरलो तर भविष्यकाळाचा भूगोल पार बदलून जाईल. म्हणूनच म्हणतोय मिस्टर प्रदीप भोसले, जास्त बोलायला लावू नका. कारण मी माझ्या बाबांच्या तत्वांवर चालणारा माणूस नाही. त्यांच्या अनुभवातून मी शिकलो आहे, खूप काही शिकलो आहे. त्यातली मुख्य शिकवण हीच आहे, क्षमा जरूर करा, पण विसरू मात्र कधीच नका. फॉरगिव्ह बट नेवर एव्हर फॉरगेट. आकाशच्या डोळ्यात ज्वालामुखी साठला होता. आणखीन आता कुणी काही बोललं तर त्याचा भडका उडेल की काय अशी परिस्थिती झाली. डॉक्टर आकाशने स्वतःला शांत केलं आणि निमूटपणे ते तिथून निघून गेले. दोन्ही मुलं, सिद्धेश आणि सई, साशंक नजरेने, घृणास्पद रीतीने आईवडिलांकडे पाहू लागली. ज्या मुलांसाठी पै जमवला, भावाला फसवलं, त्याला लुबाडलं, त्याचा अपघात घडवला, वहिनींना पुतण्याला त्याच्या संपत्तीतून, घरातून बेदखल केलं, त्याच मुलांच्या नजरेत आज आपण संपूर्ण दोषी ठरलो आहोत. ही भावनाच खूप भयंकर होती. मगाशी पुतण्याने शब्दाने दिलेल्या डागणीपेक्षा मुलांच्या नजरेची डागणी त्यांना अधिकच दाहक वाटली.